टॅक्सचे उद्देश बघू आपण की कोणत्याही देशामध्ये टॅक्स लावण्याचे ऑब्जेक्टिव्ह उद्देश काय असू शकतात. साधारणतः 4 ऑब्जेक्टिव्ह सांगितले जातात कोणत्याही देशामध्ये टॅक्स लावण्यामागचे 4 उद्देश. त्याला आपण 4R सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे एक रेव्हेन्यू, दुसरं रिडिस्ट्रीब्युशन, तिसरं रिप्राइजिंग आणि रिप्रेझेंटेशन. 4R. सो रेव्हेन्यू, रिडिस्ट्रीब्युशन, रिप्राइजिंग आणि रिप्रेझेंटेशन हे 4 उद्देश असतात कोणत्याही देशामध्ये टॅक्स लावण्यामागे. साधारणतः तुम्हाला ऑफकोर्स यातला एखादच म्हणजे आतापर्यंत आपल्या डोक्यात हेच असेल की हा बाबा टॅक्स काय करून देतं, तर टॅक्स मुळात सरकारला त्या अर्थव्यवस्थेमध्ये रिसिप्ट मिळवून देतं, म्हणजे ते त्यांचं रेव्हेन्यू असतं. ठीक आहे. तर साधारणतः आपल्याला आपल्या डोक्यामध्ये आतापर्यंत एकच उद्देश असेल, पण एकच उद्देश नसतो. उद्देश बेसिकली 4 असतात. उद्देश अजूनही ढेर आहेत, म्हणजे कोर उद्देश आहेत ना ते 4 आहेत. हे 4 पॉइंट्स. त्यातला पहिला पॉइंट तर क्लिअर आहे की आपण टॅक्स लावणार, तर टॅक्स लावण्यामागचा उद्देश पहिला आहे की सरकारला त्यातनं रिसिप्ट मिळेल. सरकारचं इथनं जे आहे ते इन्कम राहणार आहे. तर गव्हर्नमेंटला इन्कम प्राप्त व्हावी की जेणेकरून गव्हर्नमेंट त्या देशाचा जो एक प्रकारचा गाढा आहे तो चालवेल, अर्थव्यवस्था चालवेल, अर्थव्यवस्थेमध्ये खर्च करेल, कल्याणकारी योजना चालवेल. यासाठी त्यांना पैशाची गरज लागेल आणि तो पैसा त्यांना टॅक्स मार्फत मिळेल. आपण जगातला कुठलाही देश धरला, म्हणजे अमेरिका का नसो, तुम्ही जगातला कुठलाही देश धरला तरी पण तुम्हाला त्या देशामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये गरीब लोक मिळूनच जातील, मिळतीलच. आता गरिबांची परिस्थिती अशी असते, ते गरीब यासाठी असतात कारण की त्यांचा उत्पन्नाचा सोर्स हा नसतो किंवा कमी असतो, नाहीच्या बरोबर असतो. प्रत्येक देशामध्ये गरिबीची एक व्याख्या, एक स्टेटमेंट केलं जाते की बाबा गरिबी आपण कशाला म्हणणार, किंवा दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांचं प्रमाण नेमकं काय. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे निकष असणार ना. जर आपण वर्ल्ड वाईड निकष बघितला तर ते डॉलरनुसार विचार करतात की साधारणतः $1 मागे अजून त्याचा निकष बदलवला की $1 किंवा समथिंग तेवढा काहीतरी डॉलरही जो व्यक्ती एका दिवसाला खर्च करू शकत नाही तो व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे. वर्ल्ड वाईड बोलतोय आम्ही, वर्ल्ड वाईड. ठीक आहे. प्रत्येक देशामध्ये मग वेगवेगळा हा रेशो असेल. तर लक्षात घ्या की जसं आपल्या देशामध्ये तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार 2011ला साधारणतः 21.9% एवढी दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांची संख्या जर होती, तर ऑफकोर्स ती लोक आहेत ज्यांना एक वेळचं सुद्धा अन्न खायला मिळत नाही. मग जर असं असेल तर त्यांच्यासाठी सरकारला चांगल्या योजना आणाव्या लागतील. त्यांच्यासाठी बेसिकली सरकारला कल्याणकारी योजना चालवाव्या लागेल. पण सरकारला त्या योजना चालवण्याकरिता पैसा लागेल ना रे. मग पैसा लागेल तर पैसा सरकार कुठनं कमवेल, तर टॅक्स मार्फत. तर त्या टॅक्स मार्फतच पैसा कमवून सरकार गोरगरिबांसाठी पॉलिसी चालवेल. हो, पण टॅक्स तुम्ही लोकांवर लावाल तर त्या लोकांमध्ये गरीब पण तर आहेत ना, मग त्यांच्यावर टॅक्स लागेल का, तर नाही. बघा, म्हणून हा दुसरा पॉइंट महत्वाचा होऊन जातो रिडिस्ट्रीब्युशनचा. रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे श्रीमंतांवर अधिक टॅक्स लावून तो जो पैसा सरकारला मिळेल तो पैसा गरिबांसाठी खर्च केला जाणार. हे झालं टॅक्सचा दुसरा उद्देश, रिडिस्ट्रीब्युशन. जसं तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स शिकाल ना तेव्हा तुम्हाला हे नीट समजेल की नेमकं काय. एक्झाम्पल सांगतोय की जर कुठल्या व्यक्तीचं 5 लाख रुपये इन्कम असेल आणि कुठल्या व्यक्तीचं 101 करोड इन्कम असेल, एक्झाम्पल घेऊ, तर ऑफकोर्स 5 लाख इन्कम कमवणारा व्यक्ती हा 101 करोड इन्कम कमवणाऱ्या व्यक्तीपेक्षा गरीब नाही का, है ना. श्रीमंत कोण, 101 करोड कमवणारा. तो जो व्यक्ती 5 लाख रुपये इन्कम कमवतो ना त्यावर सरकार 5% टॅक्स घेते. पण जो व्यक्ती 100 करोड किंवा 100 करोडच्या वर इन्कम जी व्यक्ती कमवतात त्या व्यक्तीवर 30% इन्कम टॅक्स, 15% सरचार्ज आणि 4% सेज एवढं लागतं. तर श्रीमंतावर अधिक टॅक्स लागतं ना, मग त्या श्रीमंतावरच अधिक टॅक्स लावून तोच पैसा आपण कल्याणकारी योजनेसाठी नाही का वापरू शकत, तर हा दुसरा उद्देश असणार. श्रीमंतावर टॅक्स, गोरगरिबांसाठी पॉलिसीज, म्हणजेच पैशांचं प्रॉपर रिडिस्ट्रीब्युशन करणे होय. क्लिअर? ठीक आहे. ऑनलाईन समजला हा सेकंड पॉइंट. नंतर रिप्राइजिंग.
बघा, टॅक्स लावण्याचा उद्देश देशाचा विकास, सरकारचं उत्पन्न, पण एक उद्देश अजून की लोकांना काही ठराविक वस्तूच्या कन्झम्पशन पासून दूर करणे, लोकांना प्रवृत्त करणे त्या वस्तूच्या उपभोगापासून. जसं एक्झाम्पल घेऊया, प्रत्येक सिगरेटाच्या पॅकेटवर लिहिलं असते की स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, इट्स कॉजेस डेथ. तरी पण सरकार विकू देतेच ना, आहेतच ना फॅक्टरीज. ठीक आहे, फॅक्टरीज आहेत आणि खुल्या आमच्या बाजारामध्ये विकलं सुद्धा जाते. आता सरकारनं सिगरेटच्या मुद्द्याला ना बंदी नाही आणू शकत, असं नाही बंदी नाही आणू शकत, आणू शकतं, मुद्दा तो नाहीये. जसं आपल्या देशामध्ये बाकी जर आपण ड्रग्सचा विचार केलेला, जसं अफीम झाला आहे किंवा अफू, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, चरस अँड गांजा अँड ऑल, ठीक आहे, हिरोईन आणि हिरो बिरो जे काही असतं ते सगळे बॅनच आहेत ना, ते सगळे बॅनच आहेत. पण सिगारेट असेल किंवा अल्कोहोल असेल हे सुरू आहे आणि लिगली सुरू आहे. पण लिगली सुरू आहे तर कसं आहे की यातनं सरकारला चांगलं उत्पन्न येते, चांगलं उत्पन्न येते, तर सरकार त्याला सरसकट बंद नाही करू शकत. अरे पण जर अशा वस्तू माणसाच्या शरीरासाठी घातक असतील तर माणसाला आपण कुठे ना कुठे त्यापासून प्रवृत्त तर करू शकतो. तर कसं करू शकतो, तर तशा पर्टिक्युलर वस्तूंवर अधिकाधिक टॅक्स लावून, अधिकाधिक टॅक्स लावून त्या वस्तूंवर अधिकाधिक टॅक्स लावावा, जेणेकरून त्या वस्तू महाग होतील आणि व्यक्ती त्या वस्तूच्या कन्झम्पशन पासून ते प्रवृत्त होतील, म्हणजेच त्या वस्तूचं रिप्राइसिंग केलं जाणार. हे असणार टॅक्सचं तिसरं उद्देश. जसं एक्झाम्पल घेतलं सिगारेट, तर सिगारेटवर एक टॅक्स जो लागणार तो लागणार आहे तुमचा कस्टम ड्युटी आणि एक्साइज ड्युटी, सॉरी. त्या ड्युटी लागल्यानंतर, एक बेसिक टॅक्स लागल्यानंतर त्याचं जेवढं व्हॅल्यू निघतं ना त्याच्यावर 25% टॅक्स वेळा लागतो. कळते आहे का? जर पकडून चला की एक एक्झाम्पल घेऊ की 100 रुपयाचा एक पॅकेट आहे आणि जर ड्युटी त्याच्यावर जर 12.5% लागत असेल तर तो पॅकेट झाला आता 125 रुपयाचा. त्या 125 रुपयावर पुन्हा 25% टॅक्स लावला जातं, तर ती वस्तू अजून महाग होते. अल्कोहोलवर सुद्धा असंच केलं जातं की जेणेकरून त्या वस्तू महाग होतील तर लोकांची प्रवृत्ती जरा त्या वस्तूच्या कन्झम्पशनची कमी होऊन जाईल. तर हा सुद्धा टॅक्सचा तिसरा महत्वाचा उद्देश असेल की पर्टिक्युलर वस्तूपासनं किंवा पर्टिक्युलर वस्तूच्या कन्झम्पशन पासनं लोकांना प्रवृत्त करणे. क्लिअर? रिप्राइसिंग कन्झम्पशन जास्त करण्यासाठी केलं जाऊ शकते, त्याच्यावर अनुदाने देऊन किंवा टॅक्स कमी करून. ठीक आहे, पण रिप्राइसिंगचा तर उद्देश तोच असतो की काही ठराविक वस्तूंना महाग केलं जावं. त्यानंतर रिप्रेझेंटेशन. बघा, आज आपल्या देशात ती स्थिती नाही राहिली की जसं ब्रिटिश रूल मध्ये होतं. म्हणजे ब्रिटिश रूल मध्ये आपण बघितलं ना रे की टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीलाच वोटिंग करण्याचा अधिकार होता, बाकीच्यांना नव्हता. आज ती परिस्थिती नाही आहे आपल्या देशामध्ये. तरी सुद्धा ना टॅक्स भरणाऱ्यांना रिप्रेझेंट केलं जातं किंवा कुठे ना कुठे आपल्याला तसं दिसतं. जसं एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला जर कोणत्याही बँकेतनं लोन घ्यायचं आहे तर ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत ते बँक तुम्हाला सांगेल की बाबा हे असं असं तुम्हाला करावं लागेल. पण एक खूप बेसिक गोष्ट जी तुम्हाला बँकेकडे द्यावं लागतं आणि ते असणार तुमचं ITR 3 वर्षाचं. मागच्या 3 वर्षाचं बँक सगळ्यात आधी जर तुम्हाला काही मागेल ती बँक, तर ते मागणार आहे मागच्या 3 वर्षाचं ITR, इन्कम टॅक्स रिटर्न. कारण की त्यावरूनच त्यांना समजणार की तुम्ही किती उत्पन्न कमवता आणि किती साधारणतः टॅक्स भरता. टॅक्स भरता की नाही भरत ते त्यांच्याशी काही लेनदेन नाही आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे बघण्यासाठी ते फक्त तुम्हाला ITR मागतील आणि 3 वर्षाचा मागतील, 3 वर्षाचा. सो 3 वर्षाचा ITR देण्याकरिता पण तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल ना. तर टॅक्स जर तुम्ही भरत असाल, तुमची ITR तयार असेल, तर तुम्हाला बँक लोन देतं, अथवा तुम्हाला बँक मोजणार नाही, गरजा म्हणणार. सिरियसली घरी जा म्हणणार. सगळ्यात प्रायमरी डॉक्युमेंट आहे हे, सगळ्यात प्रायमरी. कुठलीच बँक विदाऊट ITR हे तुम्हाला हेवी लोन देणार इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल. तुम्ही कितीही डेंगा हाका ना की बघा आमचा एवढा बिझनेस आहे आणि हे आणि ते आहे, ते बिझनेस आपल्या जवळ ठेव, दाखव की वार्षिक उत्पन्न किती कमवतो, आणि ते तुम्हाला ITR मधनच दिसणार आहे, तिथनच दिसणार आहे. सो ती बेसिक डॉक्युमेंट असतं जे द्यावं लागतं, पण ते आपण तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपण टॅक्स भरत असणार. तर कुठे ना कुठे त्या लोकांना मग कर्ज सुद्धा मिळतं, तर इथे टॅक्स रिप्रेझेंटेशनचं सुद्धा काम करतं. क्लिअर? सो या प्रकारे 4 उद्देश सांगितले जातात कुठल्याही देशामध्ये टॅक्स लावण्यामागचे. खूप खूप खूपच इझी आहे, खूप इझी आहे. म्हणजे काय आहे ना की आपल्या देशाच्या पब्लिक सेक्टर बँका अशाच नाही बुडत. एकाच महिन्यामध्ये 3-3 वर्षाचे डॉक्युमेंट्स बनून जातात. या व्यतिरिक्त
टॅक्सला घेऊन ऍडम स्मिथने सुद्धा काही पॉइंट मांडले. असे पॉइंट भरपूर आहेत. आपण ऍटलिस्ट त्या ऍडम स्मिथचे 4 पॉइंट बघूया. ऍडम स्मिथ पहिला पॉइंट म्हणतो की बाबा कर आकारणी ही समान असायला पाहिजे. कॅनॉन ऑफ इक्विटी. कर आकारणी ही सर्वांवर समान असायला पाहिजे. हे या पॉइंटला घेऊन खूप मतभेद आहेत की कर आकारणी समान कशी असू शकते. डिपेंड करतं. समानता या मुद्द्यामध्येच प्रॉब्लेम आहे. याच्या आधी पण तर खूपदा तुम्हाला भाषण दिलंय मी, है ना. समानता समता दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. जर असं म्हटलं जात आहे की कर हा सर्वांना सारखा असायला पाहिजे, जर असं म्हटलं आपण, असं म्हटलं आणि पकडून चला एक्झाम्पलसाठी की जर आपण 10% टॅक्स देशामध्ये इन्कम टॅक्सच्या नावाने लागू केला, एकच टॅक्स 10% टॅक्स सर्वांवर लागू जर झाला, हा एक दर, तर तो दिसायला आपल्याला दिसून राहिलेला आहे की तो टॅक्स समान आहे, पण त्याच्यामध्ये एक असमानता आहे. गरीब व्यक्ती किंवा कमी उत्पन्न कमवणाऱ्या व्यक्तीला सुद्धा 10% टॅक्स भरायचा आहे आणि जो श्रीमंत आहे त्याला सुद्धा 10% टॅक्स भरायचा आहे. समजून राहिलं का? मग जर याची अँगल वेगवेगळे निघतात ना, काय बरोबर काय चुकीचं हे नाही बोलून राहिलो आपण, पण या मुद्द्यामध्ये इक्विटीच्या मुद्द्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते सांगतोय. ऍडम स्मिथ म्हणतो तर की कर आकारणी ही समान असायला पाहिजे, पण समान असायला पाहिजे तर जर आपण असं ठेवलं तर सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा 10% टॅक्स द्यायचा आहे आणि जो श्रीमंत आहे, जो करोडपती खरबपती आहे, त्याला सुद्धा 10% टॅक्स द्यायचा आहे. सो ही समानता आहेच का हा प्रश्न निर्माण होतो. मग जर याच्यामध्ये समानता आणायची असेल तर आपण सर्वसामान्यावर 10% आणि अति श्रीमंतावर 30% टॅक्स लावून समानता आणू शकतो. कळतंय का? वादाचा मुद्दा आहे रे बाबा हा. ठीक आहे, कोणी पहिला अप्रोच धरतं, कोणी दुसरा अप्रोच धरतं की नाही 10% सर्वांवर टॅक्स म्हणजे समानता. दुसरा अप्रोच नाही, गरीब किंवा कमी उत्पन्न यांना कमी टॅक्स, जास्त उत्पन्न कमवणाऱ्यांना जास्त टॅक्स, ही समानता. क्लिअर आहे? ऍडम स्मिथ म्हणतो मात्र की इक्विटी असायला पाहिजे. दुसरा पॉइंट, कर आकारणी निश्चित असायला पाहिजे. कॅनॉन ऑफ सर्टेनिटी. कॅनॉन ऑफ सर्टेनिटी, कर आकारणी निश्चित असायला पाहिजे. निश्चित असायला पाहिजे म्हणजे त्याचं मत असं आहे की जर तुम्ही पकडून चला की 10% एवढा टॅक्स कुठल्या अर्थव्यवस्थेमध्ये लागू झाला किंवा केला एका ठराविक वर्षी, तर असं नाही की आता सरकार आहे तर सरकारच्या मर्जीनुसार कुठल्याही व्यक्तीकडनं आता 10%च्या 12% किंवा 14% असं तुम्ही करू शकत नाही. एक टॅक्स जो निश्चित झालेला तो टॅक्स तुम्ही नागरिकांवर लावू शकता, त्याच्यापेक्षा अधिक लावू शकणार नाही. हे झालं त्याचा सर्टेनिटीचा मुद्दा. क्लिअर? निश्चित कर असायला पाहिजे, एक रेट. इन्कम टॅक्स पहिली गोष्ट सर्वांवर नाही लागणार. इन्कम टॅक्स हे व्यक्तीच्या उत्पन्नावरच लागतं आणि म्हणून इन्कम टॅक्स लावत असताना त्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधीचा 2.5 लाख एवढं जो इन्कम असतं ते टॅक्स एक्झम्प्टेड असतं, त्याच्यावर इन्कम लागतच नाही. आणि म्हणून देशामध्ये जवळपास 70-75% जनता हे इन्कम टॅक्सच्या जाळ्यामध्ये साधारणतः येत नाही. ठीक आहे, आणि हा वादाचाच मुद्दा आहे रे की कसं आहे ना की इन्कम टॅक्स आता भरपूर असंही होतं की कुठल्या व्यक्तीचं उत्पन्न हे मुळात 5 लाखाच्या वर जाते वार्षिक उत्पन्न, पण तरी तो ITR भरत नाही. मुद्दा असा आहे कारण की खूपदा डिपेंड करतं ना की ट्रान्झॅक्शन कसे होत आहेत किंवा काय कसे होत आहेत. तुम्ही जिथे चहा प्यायला जाता वासू, त्या वासूचं जर आपण वार्षिक उत्पन्न बघितलं तर तो 5 लाखाच्या वर आहे, इझिली आहे, काही मोठी गोष्ट नाही. त्याच्या पूर्वजापासून तिथे दुकान आहे, काही त्याच्या काळापासून दुकान अशातली काही गोष्ट नाही, आणि खूप चांगलं उत्पन्न आहे त्या माणसाचं. पण मुद्दा असा आहे की म्हणून तो वासू काही टॅक्स भरत असेल इन्कम टॅक्स? प्रश्न हा आहे ना. आणि हे तर आपण एक एक्झाम्पल घेतलं, असे आपण हजारो एक्झाम्पल घेऊ शकतो. हजार नाही, लाखो लोकांचं एक्झाम्पल, लाखो नाही करोडो लोकांचं एक्झाम्पल घेऊ शकतो की जे येतात आहेत टॅक्सच्या जाळ्यामध्ये पण प्रत्यक्षात ते टॅक्स देत नाही. मुद्दा असा होऊन जाईल. तर गोरगरिबांवर इन्कम टॅक्स तर लागतच नाही है ना, कारण की त्यांचं उत्पन्न साधारणतः कमी दिसतं. तिसरा पॉईंट निश्चितताचं झालं. त्यानंतर हा टॅक्स मध्ये एक सुगमता असायला पाहिजे. सुगमता समजते, ज्याला आपण सर्टेनिटी म्हणणार नाही, सर्टेनिटी झालं ना आपला, आपण त्याला कन्व्हिनियन्स म्हणणार.
एकदम कन्व्हिनियन्स असायला पाहिजे टॅक्स पेमेंट. पकडून चला की कुठला एक व्यक्ती शेतकरी आहे, त्याचा हंगाम साधारणतः जुलैला सुरू होतो पाऊस पडला की, आणि त्याचा माल हा ऑक्टोबर पर्यंत निघून जातो. एक्झाम्पल घेऊ, ऑक्टोबर पर्यंत निघून तो नोव्हेंबर पर्यंत त्याला विकवाक करतो. असं जर असेल तर त्या व्यक्तीवर जर सरकारला टॅक्स लावायचा असेल तर आपण नोव्हेंबरला लावू शकतो, की जेणेकरून त्याचं उत्पन्न आलेलं आहे तो टॅक्स देईल. आता माहीत पडलं की त्याचा हंगामच जुलैला सुरू होऊन जातो, त्यांनी पीक आता टाकलंच आहे आणि त्याच्यावर ऑगस्टवर जर ऑगस्टला टॅक्स लावला गेला तर तो भरणार कुठनं? कळते? तर अशा प्रकारे ना थोडस तिथे एक कन्व्हिनियन्स सगळं वातावरण टॅक्स भरण्याचं असायला पाहिजे. हे ऍडम स्मिथचा तिसरा मुद्दा. आणि या व्यतिरिक्त प्रॉपर त्या टॅक्स बद्दल काटकसर असायला पाहिजे. काटकसरचा अर्थ साधारणतः हा निघणार की टॅक्स जेव्हा लावता तर असं नको व्हायला की त्या टॅक्सला मिळवण्याकरिता खर्चच जास्त आहे आणि त्यातनं उत्पन्नच तुम्हाला कमी होत आहे. असं जर असेल तर त्या टॅक्स लावण्यामागे काही अर्थ राहणार नाही. तर टॅक्स असे असावे की त्याच्या मागचा खर्च हा कमीत कमी असावा, टॅक्सवरचा खर्च म्हणतोय मी, आणि जेणेकरून सरकारला जास्तीत जास्त उत्पन्न असणार. तर अशा प्रकारची काटकसर असायला पाहिजे. असं एक्झाम्पल घेऊ की आपल्या देशामध्ये ना भरपूरसे डायरेक्ट टॅक्स बंद करण्यात आले. जसं आपल्या देशामध्ये गिफ्ट टॅक्स होतं, बंद झालं. वेल्थ टॅक्स होतं, बंद झालं. ते गिफ्ट टॅक्स अथवा वेल्थ टॅक्स यासाठी बंद झालं कारण की तो टॅक्स गोळा करण्यामागे सरकारचा खर्च जास्त होता आणि सरकारला पाहिजे तेवढी इन्कम होत नव्हती. आता मला सांगा, तुम्ही जर टॅक्स प्रणाली लावली तर टॅक्स कलेक्शनसाठी सुद्धा तुम्हाला सिस्टम बसवावं लागेल ना. सिस्टम बसवावं लागेल, नोकऱ्या द्यावं लागतील लोकांना, त्यांना पगार द्यावे लागतील. टॅक्स येऊ द्या, नीट नाही येऊ द्या, त्यांना तर पगार द्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, माहित पडलं यांच्यावरच खर्च जास्त आहे आणि मुळात टॅक्स कमी निघताय, तर त्याच्यापेक्षा टॅक्सेस बंद करून टाका. तो कळते आहे का? तर तेच तो पॉइंट मानतो आहे की काटकसर निश्चित स्वरूपामध्ये नीट असायला पाहिजे. सो ऍडम स्मिथचे हे 4 पॉइंट्स जे सांगतात की टॅक्स कशा पद्धतीचे असायला पाहिजे. क्लिअर आहे ऑनलाईन? त्यानंतर डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स ही काय कन्सेप्ट आहे त्याबद्दल बोलून घेऊया. डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स कन्सेप्ट बघून घेऊ. 2-3 गोष्टी ज्या आधी मांडू आपण. इम्पॅक्ट ऑफ टॅक्स आणि इन्सिडेंट ऑफ टॅक्स, याला आपण म्हणणार कर आघात आणि याला आपण शब्द टाकूया कर भरणा. जर इम्पॅक्ट ऑफ टॅक्स आणि इन्सिडेंट ऑफ टॅक्स हे जर एकाच व्यक्तीवर लागत असतील तर तो टॅक्स डायरेक्ट टॅक्स आहे. आणि जर इम्पॅक्ट ऑफ टॅक्स आणि इन्सिडेंट ऑफ टॅक्स हे दोन वेगवेगळ्या व्यक्तींवर किंवा वेगवेगळ्या व्यक्तींवर लागत असतील तर मग तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. एवढं सिंपल स्टेटमेंट बसते बनवायला गेलं तर. लिहून तर घ्या, लिहा. जेव्हा या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीवर लागतील तर तो डायरेक्ट टॅक्स, आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या व्यक्तींवर लागतील, वेगवेगळ्या व्यक्तींवर, असं नाही 2 व्यक्तींवर, वेगवेगळ्या व्यक्तींवर लागतील तर
लाफर नंतर सगळ्या कन्सेप्ट झाल्या रे बाबा, ऑब्जेक्टिव्ह झाले आहेत यासिर. रेकॉर्डेड आहे व्हिडिओ, बघून घेशील नंतर. झालं लिहून? या इकडे आधी इनडायरेक्ट टॅक्स सांगतोय, डायरेक्ट टॅक्स समजून जाल. इनडायरेक्ट टॅक्स कशाला म्हणणार आपण? इनडायरेक्ट टॅक्स आपण स्टेटमेंट तर केलं की बाबा जेव्हा कर आघात आणि कर भरणा या दोन्ही गोष्टी जेव्हा वेगवेगळ्या व्यक्तींवर लागतील तेव्हा आपण त्याला अप्रत्यक्ष कर म्हणणार, इनडायरेक्ट टॅक्स म्हणणार. कशा प्रकारे जाणून घेऊया. बघा एक्झाम्पल घेऊ. नागपूरमध्ये एक कंपनी आहे, नागपूर शू कंपनी, लेदर शूज बनवते. पण त्या लेदर शूज बनवण्याकरता एकदम उत्तम ऑसम क्वालिटीचे लेदर वापरायचं असं या कंपनीने ठरवलं. आणि त्यासाठी या कंपनीनी, नागपूर शूज कंपनीनी जपान मधनं जर लेदर इम्पोर्ट केलं असेल तर, जर इम्पोर्ट केलं असेल तर लक्षात घ्या की जपान मधनं लेदर इम्पोर्ट केला जातो आहे. जर ते लेदर 100 रुपयाचं पडत असेल पण ते लेदर इम्पोर्ट केलं जात आहे म्हणजे ऑफकोर्स त्या लेदरवर टॅरिफ लागेल, बाहेरच्या देशात नाही येत तर टॅक्स लागेल. जर 10% टॅक्स जर त्या लेदरवर लागत असेल तर आता या कंपनीपर्यंत तो माल येता येता तो वस्तू झाली 110 रुपयाची. बरोबर. चला इथे शूज तयार झाला. शूज तयार झाल्यानंतर जर या कंपनीने मुंबईच्या एका शोरूमला हा शूज विकला तर नागपूरवरनं ती वस्तू मुंबईला विकली जात आहे तर त्या वस्तूच्या विक्रीवर सुरुवातीला सेल टॅक्स लागायचा. आता त्यावर जीएसटी लागतं. एक्झाम्पल घेऊ. जर या वस्तूवर जीएसटी 20 रुपीज लागत असेल तर आता ती वस्तू मुंबईच्या त्या शोरूम मध्ये जाता जाता कितीला पडते? 133 132 बघून चला 132 रुपयाची पडत असेल तर आता तो शूज मुंबईला जाता झाला 132 रुपयाचा. ठीक आहे. इकडे पुढे मुंबईला शैलेश फिरायला गेला होता आणि तिथे त्यांनी एक शूज घेण्याचं ठरवलं आणि शैलेश त्या शोरूम मध्ये जाऊन जर तो शूज घ्यायला गेला आणि या शूज वर आता इथे आता एक व्यक्ती जर ती वस्तू विकत घेईल तर त्याला सुद्धा सेल टॅक्स भरावा लागेल बरं का. त्याला सुद्धा विक्री कर भरावा लागेल. आता विक्री कर आपण जीएसटी मध्ये टाकला आणि पकडून चला की आपण जर 20% सेल्स टॅक्स किंवा जीएसटी यावर लावला तर आता ती वस्तू साधारणतः झाली आहे कितीची रे? 24 म्हणजे साधारणतः 160 मारून घेऊ. 160 रुपयाची वस्तू इथे शैलेशनी विकत घेतली. ठीक आहे. इथपर्यंत आता लक्षात घ्या. मुळात ती वस्तू 100ची होती, ती ग्राहकापर्यंत जाता जाता 160 रुपयाची झाली आणि ती ग्राहकापर्यंत जाता जाता 160 रुपयाची झाली तर नेमकं यामध्ये बेसिक प्राइस आणि एक्सेस प्राइस मध्ये कितीचा फरक तुम्हाला दिसणार? साधारणतः 60 रुपयाचा. पण हा 60 रुपयाचा फरक काढत असताना साधारणतः 10 रुपये इथे म्हण 10 रुपये इथे वाढले. बरोबर. साधारणतः इकडे साधारणतः किती रुपये वाढले होते? 22 रुपये इथे वाढले आणि साधारणतः उरलेले 28 रुपये बघून चला इथे वाढले. 28 रुपये इथे वाढले. आता इथे वाढले तर नेमकं बघा झालं काय, मुळात झालं काय. इथे जेव्हा जपानवरनं या कंपनीकडे शूज आला तर कंपनीने त्यावर टॅरिफ दिलं तर बेसिकली टॅरिफ म्हणजे टॅक्स आहे, म्हणजे टॅक्स या कंपनीवर पडला ना, तर हा झाला त्या कंपनीवर पडणारा कर आघात, हा झाला त्या व्यक्तीवर किंवा त्या कंपनीवर पडणारा इम्पॅक्ट ऑफ टॅक्स. सेम
इथनं शूज इकडे गेला, शोरूमनी सुद्धा यावर 22 रुपये टॅक्स जे आहे ते भरले, तर याच्यावर सुद्धा कराचा आघात या शोरूम वाल्यावर पडला. आणि एंड ऑफ द डे जेव्हा शैलेशनी हा शूज विकत घेतला, तर या सगळ्यांनी मिळून शैलेशकडनं 160 रुपये घेतले, तर ऍक्च्युली कर वसुली याच्याकडनं झाली ना. समजून राहिलं का? कर नेमका भरणा शैलेशनीच केला, पण त्याच्या आधी कराचा आघात यांच्यावर पडला होता ना. याने जो 10 रुपये टॅक्स भरलाय ना, तो टॅक्स त्यांनी या शोरूम वाल्याकडनं काढला, आणि शोरूम वाल्याने जो टॅक्स भरला तो टॅक्स पूर्णपणे शैलेशकडनं नाही का काढला गेला. अरे 100 रुपयाची वस्तू होती, 160 रुपयात विकली गेली, तर 160 हे जे एक्स्ट्राचे 60 रुपये आहे हा टॅक्सचा पैसा आहे, आणि तो सगळा टॅक्सचा पैसा कलेक्ट झाला शैलेशकडनं. तर शैलेश कर भरून राहिला, पण कराचा आघात आधीच इकडे या लोकांवर पडलेला आहे. तर त्यामुळे जेव्हा कर आघात हा वेगळ्या लोकांवर आणि कर भरणा जेव्हा वेगळ्या व्यक्तीवर पडतो, तेव्हा आपण त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतो. इनडायरेक्टली शैलेशकडनंच काढला टॅक्स, ठीक आहे, हा झाला अप्रत्यक्ष कर. आणि इकडे लक्ष घ्या, आपण जे त्याला मांडलं तेव्हा बघा त्याला अशा प्रकारे मांडलं होतं की इम्पॅक्ट ऑफ टॅक्स म्हणजे कर आघात, टॅक्स शिफ्टिंग आणि इन्सिडेंट ऑफ टॅक्स. असंच झालं ना आता या एक्झाम्पल मध्ये. इम्पॅक्ट ऑफ टॅक्स नागपूर कंपनी, टॅक्स शिफ्टिंग शोरूमवर, ठीक आहे, आणि पुन्हा शोरूमवर सुद्धा इम्पॅक्ट ऑफ टॅक्स, देन टॅक्स शिफ्टिंग आणि इन्सिडेंट ऑफ टॅक्स शैलेश. क्लिअर? ठीक आहे. इनडायरेक्ट टॅक्स. देन डायरेक्ट टॅक्सचा मॅटर सेम आहे. आपण स्टेटमेंट लिहिलं आहे की जेव्हा टॅक्स एकाच व्यक्तीवर कर आघात सुद्धा पडतो, म्हणजे त्याच्यावर कर आघात पडून तोच व्यक्ती कर भरून राहिलेला आणि त्याच्यावरच फायनली बोजा सुद्धा पडून राहिलाय, तो शिफ्ट नाही करू शकत. असे टॅक्स जे शिफ्ट केले जाऊ शकत नाही असे म्हणू शकतो आपण. असे टॅक्स जे शिफ्ट केलेच जाऊ शकत नाही ते झाले डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स काढू नेमकं कसं पकडून चला की मुंबईचं जे शोरूमचं जे एक्झाम्पल घेतलं होतं, त्या मुंबई शोरूमचा मालक हा गणपतराव कदम. शोरूम आहे, शोरूम मध्ये तो जे काही वस्तू विकतो त्यातनं त्याचं पर्सनल इन्कम होते. जर त्याचं पर्सनल इन्कम होत आहे, आणि एक्झाम्पल घेऊ की जर त्याचं पर्सनल इन्कम 10 लाख रुपये असेल, 10 लाख रुपये असेल, तर तो इन्कम टॅक्सच्या जाळ्यामध्ये येतो आणि त्याला इन्कम टॅक्स भरावं लागेल. साधारणतः इन्कम टॅक्स भरावं लागेल तर किती? सो एक्झाम्पल घेऊ आपण की 10 लाख रुपये इन्कम आहे, म्हणजे यावर दर लागेल 20%, आणि 20% जर दर लागेल तर यावर टॅक्स पडणार आहे 5 10 म्हणजे 50,000 आणि 2.5 5 आणि 12,500 म्हणजे 62,500 याला टॅक्स भरावा लागेल. कॅल्क्युलेशन बरोबर आहे, जास्त हुशार नको मारा, सांगून राहिलं मी बरोबर आहे. नंतर जेव्हा इन्कम टॅक्स उद्या शिकू ना आपण तेव्हा समजेल की कसं बरोबर आहे. सो 62,500 जर त्याच्या इन्कमवर इन्कम टॅक्स लागेल तर हा पैसा किंवा हे टॅक्स तो गणपतराव कुणावर शिफ्ट करू शकतो का? आहे काही संभावना? बॉस इन्कम कमवली, तुझ्यावरच कर आघात, तुझ्याकडनंच कर भरणा, संपला विषय. डोकं नको लावा जास्त. सर तो ग्राहकाला विकू पैसे कमवून राहिला तर त्यातनं टॅक्स. अरे तर ग्राहकाला विकू पैसा कमवला तो त्याचा इन्कम आहे ना, तो काय टॅक्स कलेक्ट करून राहिला का त्यांच्याकडनं? नाही, तो शिफ्ट नाही करू शकत त्याचा टॅक्स. त्यालाच टॅक्स भरायचा आहे. कर आघातही त्याच्यावरच, कर भरणंही तोच. तर जेव्हा कर आघात आणि कर भरणं हे एकाच व्यक्तीवर पडतं ते झालं डायरेक्ट टॅक्स. क्लिअर? ठीक आहे, चला ही कन्सेप्ट झाली तुमची डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सची. ऑनलाईन क्लिअर आहे? हा, एक्झाम्पल साठी अच्छा तुम्ही लिहा काय लिहायचं तुम्हाला, की झालं क्लिअर आहे? लिहा इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, वेल्थ टॅक्स, गिफ्ट टॅक्स. लिहा इन्कम, कॉर्पोरेशन टॅक्स. आपण याला थोडंफार कव्हर करत असताना असंही म्हणू शकतो की कर आघात हे उत्पादकांवर पडतं, प्रोड्युसर्सवर. बरोबर आहे ना रे? है ना, उत्पादकांवर पडतो ना, आणि कर भरणा हे ग्राहकांवर पडतं. दुसरी गोष्ट, डायरेक्ट टॅक्स
डिपार्टमेंट वेगळा आहे, इनडायरेक्ट टॅक्स डिपार्टमेंट वेगळा आहे. सगळे डायरेक्ट टॅक्सेस, त्याची अंमलबजावणी, त्याचा रिसिप्ट हे CBDT सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स याच्या अंतर्गत येतं. हे डिपार्टमेंट आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. आणि सगळे इनडायरेक्ट टॅक्सेस, डायरेक्ट टॅक्सेस सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. सगळे इनडायरेक्ट टॅक्सेस आधी कसं येत होतं ते सांगतो, नंतर आता कसं येतं ते त्याला बोलू आपण. आधी जे येत होतं त्याला आपण असं म्हणू की आधी CBEC हे डिपार्टमेंट होतं, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम. सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम हे बोर्ड होतं जे अप्रत्यक्ष कराबद्दल सगळे काम बघायचं. पण आता जीएसटी लागू झालं आणि जीएसटी लागू झाल्यापासून या बोर्डाचं नामांतरण CBIC असं करण्यात आलं. CBIC म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम. इथे कन्सेप्ट नाही संपले अजून ना. आपण कोणते प्रोग्रेसिव्ह टॅक्स, प्रोपोर्शनल टॅक्स, रिग्रेसिव्ह टॅक्स, मल्टिपल टॅक्स, सिंगल टॅक्स, सरचार्ज, सीज, ऍड व्हॉल्यूम टॅक्स, स्पेसिफिक टॅक्सेस, हे अजून काही कन्सेप्ट आहेत ते बघायचं आहे. आणि हे सगळं उद्या बघूच आपण. या व्यतिरिक्त उद्याच आपण इन्कम टॅक्स सुद्धा बघून घेऊ की नेमकं इन्कम टॅक्स हा काय प्रकार आहे, तो कसा लावला जातो. ठीक आहे. तो उद्याचं सेशन आपलं पूर्ण 2 तासाचं राहणार आहे, कम्प्लीट 2 तासाचं.